तर वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची भूमिका सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडली। हगवणे कुटुंबाच्या विरोधात त्यांच्या सुनांकडून वेळोवेळी आलेल्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली नाही। वैष्णवीच्या बाळाचं अपहरण झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला। असं करून एक प्रकारे त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हगवणे कुटुंबियांना पाठीशी घातल्याचा आरोप होतोय। आता कामामध्ये हायगय करणाऱ्या पोलिसांवर सरकार कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जातोय। खरं तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका आहे पोलिसांची होती। दुर्दैवाने त्यांनी ती पाळलेली नाहीये। पोलीस किंवा सरकार हे हंगामी पद्धतीने ऍक्शन मोड मध्ये येतं का? महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल, पोलीस स्टेशन असेल, हे राजकारण्यांच्या दबावाखालीच काम करतं। वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली आणि त्याची माहिती पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेतून दिली, पण ती केवळ 1 मिनिट 10 सेकंदातच आटोपली। बावधन पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते। उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती। पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना मान्य न्यायालयापुढे आता PCR पेश करण्यात येणार आहे। सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे। सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत। सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला नेऊन दोषसिद्धीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत। वी विल टेक दिस केस टू कन्व्हिक्शन बाय लॉजिकल एंड। थँक्यू। एवढ्या संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी 1.25 मिनिटही न देणारे पुणे पोलीस आता टीकेचे धनी बनले। मुळातच वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। वैष्णवीचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबियांनी मोठी सून मयुरीचाही अतोनात छळ केलाय। मयुरीनं नोव्हेंबर 2024 मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली। गुन्हा दाखल होऊनही पोलीस अधीक्षक संतोषगिरी गोसावींनी कारवाई केली नाहीये। मयुरीच्या मारहाणीपासून ते वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी पावला पावलाला हलगर्जीपणा केला। पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचीही 6 दिवस आबाळ झाली। फरार झाल्यानंतर राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात होता, पण त्याला अटक केली नाही। 20 मे रोजी बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कसपटे कुटुंबीय वारजे पोलीस ठाण्यात गेला। आमची हद्द नाही असं सांगत PI विश्वजित कायकांडे यांनी तक्रार घेतली नाही। बावधन पोलीस स्टेशनचे PI अनिल विभूते यांनीही कसपटे कुटुंबियांची तक्रार घेतली नाही। निलेश चव्हाण विरुद्ध बाळाच्या अपहरणाचा गुन्हाही नोंदवला गेला नाही। निलेश चव्हाणच्या बायकोची तक्रार गांभीर्याने घेतली असती तर तो आज मोकाट नसता। निलेशच्या लॅपटॉपवरही अश्लील चित्रफित असणाऱ्या महिलांशी जबरदस्ती झाली का याचीही चौकशी केली नाहीये। पोलीस किंवा सरकार हे हंगामी पद्धतीने ऍक्शन मोड मध्ये येतं का? 24/7 जर ते ऍक्शन मोड मध्ये असतील तर मुळात अशा घटनाच घडणार नाहीत। त्यामुळे पुणे पोलिसांच्याकडून ज्या आम्हाला अपेक्षा आहेत त्या अजूनही पूर्ण होत नाहीत। महिला आयोगाचं काम फक्त पोलिसांना सांगणं नाहीये। अशा वेळेला त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना पोलीस अधिकाऱ्यांना बोलून त्याच्यात कारवाईचा प्रयत्न करायला हवा होता। गृहभेट द्यायला पाहिजे होती। स्वतःकडे स्टाफ नसेल तर बाकीच्या सोशल वर्कर्सची मदत घ्यायला पाहिजे होती। वैष्णवीच्या अंगावर अनेक खुणा असूनही हगवणे कुटुंबियांवर सौम्य कलम लावल्याचाही आरोप केला जातोय। वैष्णवीच्या या संपूर्ण केसमध्ये बघितलं असेल तर पहिल्या दिवशीपासून आपल्याला संशय येण्यासारखा प्रकार आहे। एकतर तक्रार नोंदवायला त्यांना 1 दिवस संपूर्ण दिवस लढा द्यावा लागला। त्याच्यानंतर त्यांची तक्रार नोंदवल्या गेली। त्यानंतर जेव्हा तक्रार नोंदवल्या गेली तर ती जी कलम लावली आहे ती कलमही सौम्य प्रकारची लावली आहे। आज त्या वैष्णवीच्या अंगावरती जर आपण बघितलं तर 19 ठिकाणी तिला मारहाण झाल्याच्या खुणा आपल्याला दिसत आहेत। या प्रकरणात आता पोलीस राजकीय दबावापोटी काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल, पोलीस स्टेशन असेल, हे राजकारण्यांच्या दबावाखालीच काम करत आहे। अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेससुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील
आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे. धक्कादायक आहे. अशी घटना होणंच चुकीचं आहे आणि मला वाटतं की आता सगळे आरोपी पकडलेले आहेत. सक्त कारवाई होईल अशी मला आशा आहे. काही सुनेच्या अंगावर काही जखमा आढळल्या, त्यामुळं ही चौकशी केली पाहिजे की हा खून आहे का ही आत्महत्या आहे. पीआय विश्वजित कायगंडे, पीआय अनिल विभूते, पीआय संतोष गिरी गोसावी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आता या पोलिसांवर काय कारवाई होणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पोलिसांसोबतच राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवरही काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी बोट ठेवलंय. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आयोग आणि पोलिसांची दोघांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. खरं तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका ही पोलिसांची होती. दुर्दैवाने त्यांनी ती पाळलेली नाही आहे. माझं तर डीजींना पण सांगणं आहे त्या ठिकाणी आणि पोलिसांना सुद्धा सांगणं आहे की सातत्याने पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेले आहेत आता, की पोलीस ज्या तऱ्हेने काम करायला पाहिजे त्या तऱ्हेने काम करत नाहीत. ज्या तऱ्हेने त्या भरोसा सेलने काम करायला पाहिजे होतं त्याने काम केलेलं नाही आहे. महिला संदर्भामध्ये महिला आयोगावर तर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. घटना महत्वाची होती, त्याचं गांभीर्य मला आहे म्हणून मी सुमोटो केला. आजतागायत माझ्याकडे कोणती तक्रार नाही वैष्णवी हगवणे या विषयामध्ये. पण सुमोटो करत असताना ज्यावेळेस कोणालाही घटना माहीत नव्हती त्यावेळेस आयोगाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडले आणि पहिल्या दिवसापासून याचे आयोग डॉक्टर डोंगरे यांच्या मी संपर्कात आहे. मग तो तपास यंत्रणा असेल, फरार आरोपीला पकडणं असेल, बाळाला सुपूर्त करणं असेल, याच्यामध्ये अजून काही कलम वाढवता येण्याची मागणी तिच्या वैष्णवीच्या पालकांची आहे, त्याच्यासाठी पोलिसांना दिलेल्या सूचना असेल, या सगळ्या प्रक्रियेमधून जातो. पोलिसांनी हगवण्यांची मोठी सून मयुरीची तक्रार पोलिसांनी घेतली असती तर त्यावर वेळीच कारवाई केली असती तर आज वैष्णवीचा जीवही वाचला असता. वैष्णवीच्या बाळाचेही हाल झाले नसते. मयुरीला घर सोडून जावंही लागलं नसतं आणि पत्नीचा छळ करणारा निलेश चव्हाण हा मोकाट नसता. त्यामुळे जबाबदारीचं पालन न करणाऱ्या पोलिसांची चौकशी होणार का आणि त्यांच्यावर सरकार काय कारवाई करणार हाही प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.